नीट बघ त्यात डोळे टाकू टाकून तू जेवढं आणलंय त्यात समाधान नाही तुझा जेवढा हाय त्यात कधी खुश राहणार नाही कोणत्याच गोष्टीत काही पण असू द्या मग त्यात समाधानी नसणार नाही आता रोहनचा बर्थडे आहे तर मी आणलं आपलं बाबा परिस्थितीनुसार थोडं थोडंसं आणलं आमचा पगार पण नाही झाला ना आता उद्या बैलपोळ्याचं सण अशा काही गोष्टी म्हणजे मॅनेज बाबा पैसा बघून मॅनेज करावं लागतं तर आल्या आल्या पिशवी बघून मला काय म्हणते आणलं काय एक केक आणला आणि एक कपडा झालं काय बर्थडे मग काय तुला अजून काय सोनं चांदी घेऊन यायचं होतं काय अरे तू काय तुझं किरकिर असतंय रे आर्यन आता त्या पोराचं एक दुसरंच की मला कपडे का नाही आणले आता त्या रोहनचा बर्थडे आहे म्हणून त्याला कपडे आणले तर ते म्हणतंय पोरग काय म्हणतंय ते कपटी तर आहे पण ही पण लई कपटी आहे आज भाकरी तू केल्यात का कुणी दुसऱ्याने टाकल्यात त्या वाटोळं करायचं असंच आता लागत नाही का जेवढं कधी तर समाधान राहत जातो थांब थांब पळू नको थांब इकडे ये थांब पळू नको इकडे ये अगं मध्ये ये तू इकडून ये माणसानं अंतरून बघून पाय पसरायचं असतंय बाबा आपल्याकडे किती आहे आणि किती नाही त्यात आपण काय करायचं काय नाही ह्या काही तुला अशा गोष्टी समजत नाहीत काय बोललं म्हणून काय झालं बिघडलं का काय आपण बोलायचंच कशाला ना मग बोलायचं नाही जोर पडलं वाटतंय मला जोर पडलं आणि हे पडलं आणि ते पडलं आणि उद्यापासून निघायचं खुरप घ्यायचं आणि कामाला निघायचं नाही कामाला घरी बसून तुझा पप्पा देणार आहे का पाणी तर दिला का रोहन प्यायला मला पाणी तर दे तांब्या भरून दे नाही तर ग्लासात दे त्या बारक्यात त्या भांड्यात जर दिलं ते भांडच फोडून टाकन मी तर तिथं डबा आहे बघ ती मोठं त्यात दे तुम्ही लक्ष्मीच्या मुलाचं नावच नाही सुचवलं मला अगं तू असं का वागायली नेमकं रोज मार खायची सवय लागली तुला थांबा मला पाणी पिऊ द्या बघा तिकडं बघा की बघितलं काय पाया पडून सांगते पड पाया पड ये तो ह्यो कर ग ते कीर्ती पाया पड रोहन तुझा बर्थडे आहे आणि तू पाया पण नाही पडायला सदा सुखी राहा पण मोडून नको घेत जाऊ रे बाबा जरा आगाव पण त्या दिवशीपासून पोराला बेल्टच लागलाय दिवस गेला पूर्ण आणि आता आशीर्वाद घ्यायलाय कपडे ती बघून त्याला आनंद झाला ना आता त्यामुळं पाया पडायला लागला नाहीतर दिवसभर काही पाया पडला नाही आणि काय नाही पण तो शाळेत पण गेलता चॉकलेट घेऊन गेलता वाटल्या काय चॉकलेट शाळेवर प्रत्येक विद्यार्थ्याला पुरत्यात काय तेवढं म्हणजे प्रत्येक वर्गात जाऊन द्यायचं का सगळ्याला चॉकलेट दिलंय कोणता राहिला चौथीच कस काय सोडलं तू चॉकलेट पुरली गेला चौथी राहिली काय चौथीला कधी देणार मग उद्या ने 20 रुपयाच्या आणि चौथीत वाटून टाक आणि उरलेल्या तुला राहते चॉकलेट सुद्धा दिलं नाही त्यालाच पुरल्या नाही म्हणता येईल तुला काय तुला द्यायची होती तेव्हा तू पण लहान पोरगी आहे तुला द्यावं लागते तेव्हा तुला चांगलं वाटतंय तुझी आशा तशीच असेल तिला बघितलं की माझं डोकं हलतंय बघा तिकडं ते पोरग कसं रडतंय बघा घरात तुम्हाला वाटतंय मी राक्षस आहे पण माझं मला माहित आहे इकडं बघा मोबाईल हातात घेतलंय आणि उंबारट्यावर इथं बसून रडायला लागलंय तिनं लगेच पिशवी आल्या उघडली ना कसा करतय बघा ते पोरगा तिकडं बघा त्याचं डोळे बघा अरे गपकी तू पण बघा तिकडं कसं रडतंय ते मी पुढं सरकलो की मागं रडतंय हो आता
बघा ही पोरगी, थांबा तुम्हाला ही पोरगी दाखवतो. बघा ही झोपली होती ती, आता उठली. कोणाचं बघितलं का, तिचा आवाज बदलला का नाही. काल मी तिला बोलत होतो तर सगळे तुम्ही मलाच नाव ठेवत होते. पुरीचा आवाज बदलला का नाही. तिला खोकला झालाय, रातभर खोकायली. आवाज तुम्ही रोज ऐकताय, तिचं आवाज बदललाय का नाही तिचं. झोपीतनं उठल्यावर आवाज बदलतोय काय, म्हणजे इतक्या वर्षापासून ती झोपतच नाही. तिकडे बघा ते पोरग कसं रडतंय. लय दलिंद्र आहे. तोंड कंट्रोल करतोय मी, जाऊ दे जाऊ दे म्हणून. तोंड फिंड धुवून मेकअप कर की बाय तू. तिचे केस खूप वाढवायचे. तुलाच केक आणलाय, तुझाच बर्थडे आहे. बघा आता ती पण रडायला लागली. सगळे माझ्यावरती रागवणारे रुसणारेच आहेत. शहाणे पण, बारके पण, मोठे पण, सगळेच. तोंड बघा की त्याचं, तोंड बघा. मोबाईल तरी मोबाईल हातात हाय म्हणून ग बसलाय. तू मोबाईल त्यांच्याकडे देऊन तू का बिघडवती नेमकं त्यांना. मेन मुद्दा तुझ्याकडेच मोबाईल नाही द्यायला पाहिजे, तेव्हा बरं आहे. तो पोरगा शाळेत ना आल्या आल्या अभ्यासाला बसत होता पहिलं. हिनं पाक शोकवलंय त्याला आता. हा बघा बाबा काय म्हणतात. पहिलं सारखं पोरगा अभ्यासच करत नाही म्हणते. काय एक राहिले. इंग्रजी पाठ करायची. काय केला काय तुला तुमच्या मोबाईलवर काय बघा तुला दिली. मला आठवलं इंग्रजीत मराठीत लिहायचंय म्हणजे मला अक्षर उच्चारणार्थ शब्दाची बाग काय म्हणते त्याला. कसली शब्दाची बाग. तसलं चौकोन असतं शब्द काय. घराची बाग. मोबाईल नव्हता तवा पोर, आणि माझ्या पर्यंत जोपर्यंत मोबाईल होता तोपर्यंत मी त्यांच्याकडं कधीच हातात पडू दिलं नाही. आईला उलट दिसतंय ना मोबाईल मध्ये. इकडल्या बाजूचं दिसलं, मी म्हणतोय कोण आला असं एकदमच. खा तर नाही तर मध्ये नेऊन ठेवू की. खाणार आहे का पारले बाया तू. खाते काय. हिचं जरा कर गन पावडर तिला कर. केसांना तेल फिल लाव. आपण दोघं खातो. आपण दोघं खातो. कापू दृश्यानंतर काटत आपण दोघं कापू. पाकरा आजाद केलं तुला. लय भारी गाणं म्हणती, नाचती त्या गाण्यावरती. आधी चुकलं होतं मी म्हणून झुकलं होतं मी. का धोका देऊन तूच म्हणती गद्दार मिला. का धोका देऊन तूच म्हणती गद्दार मला. पाकरा लय भारी करती पण तिचा मूड नाही सध्याला. लक्ष्मीचा पोरगा निवांतच फिरतय. तिच्या मम्मीचं नाव लक्ष्मी आणि आणि हिचं नाव आता, ह्याचं नाव आता काहीतरी ठेवायचं. बलून. कसला बलून. चला बाय. तुला हॅपी बर्थडेच्या थँक्यू. हां थँक्यू म्हणलाय. म्हणजे मला बोलायच्या आधीच त्यानं थँक्यू म्हणलाय. म्हणजे तुला कमेंट आल्यात बर्थडे विश केलंय तर थँक्यू म्हण सगळ्या आत्यांना काकांना. थँक्यू नाही थँक्यू. थँक्यू. थँक्स धन्यवाद म्हणाय बाबा. धन्यवाद.
चला बाय. धन्यवाद. धनुर्वात म्हणशील. धन्यवाद.